आणि डॉक्टरांच्या संपाबद्दल बीडवरनं अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, बीडमध्ये या संपाचा परिणाम कसा जाणवेल अशी शक्यता व्यक्त होते? निश्चितपणे मार्डचे हे जे काही निवासी डॉक्टर्स आहेत हे काही पहिल्यांदा उपोषण करत नाहीत किंवा संपावरती जात नाहीत, कारण यापूर्वी सुद्धा त्यांनी त्यांच्या विद्यावेतनासाठी आणखी प्रलंबित मागण्यासाठी काम बंद आंदोलन केलं होतं। मात्र त्यावेळी शासनाने त्यांच्यासोबत चर्चा केली, आंदोलन मागे घेण्यात आलं आणि जवळपास 15 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासोबत मार्डच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, ज्यामध्ये ते निर्णय लवकर मार्गी लागतील असं त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र आता 2 आठवडे उलटून गेल्यानंतर सुद्धा त्यापैकी कोणतंच काम होत नाही असं पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे। आणि म्हणून राज्यातील जवळपास 8000 पेक्षा जास्त निवासी डॉक्टर आज 5 वाजल्यानंतर हे कामबंद आंदोलनावरती जाणार आहेत आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम जो आहे तो प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय म्हणजे ज्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे त्या ठिकाणी जाणवणार आहे। अगदी मुंबईचं जे रुग्णालय असेल, सोलापूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, बीड मधील अंबाजोगाई मधील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय असेल, इथल्या सगळ्या ओपीडी वरती याचा परिणाम उद्यापासून पाहायला मिळू शकतो, कारण आज 5 वाजल्यानंतर हे आंदोलन होणार आहे। एक मात्र खरं आहे की मार्डचे जे काही मागण्या आहेत त्यात अगदी वसतिगृह असतील, विद्यावेतन असतील, या प्रश्नाच्या संदर्भात मात्र शासन जोपर्यंत काहीतरी पर्यायी मार्ग काढत नाही तोपर्यंत मात्र हे आंदोलन चालूच ठेवण्याचा इशारा हे सगळे पदाधिकारी देत आहेत। धन्यवाद गोविंद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।